नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये. आज आपण 2 मूठ पोहे आणि 2 गड्डे लसणापासून अप्रतिम अशी कुरकुरीत रेसिपी बनणार आहोत, जी मुलं मोठे सगळेच अगदी आवडीने खातील. जेवणाची आणि तोंडाची चव अगदीच वाढेल या रेसिपीमुळे. त्यासाठी इथं मी पोहे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे. पोहे जे आहेत ते आपण जे कांदा पोह्यासाठी वापरतो तेच पोहे मी इथं वापरलेले आहेत. आणि लसूण आपल्याला छान सोलून बारीक कापून घ्यायचं आहे. तर हे सर्व तयारी आपण करून घेऊया. इकडं गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. तर तेल जे आहे ते छान गरम करून घ्यायचं. तेल आपलं मस्त गरम झालं की त्यामध्ये आपले जे पोहे आहेत ते आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर थोड्या तेलावर भाजूनसुद्धा घेऊ शकता. पण जे आपण पोहे तळतो त्याच्याने चव फार छान येते आणि मस्त कुरकुरीत आपले पोहे बनून तयार होतात. तुम्ही हवं तर थोडंसं तेल टाकून भाजूनसुद्धा घेऊ शकता. आता हे अशा प्रकारे बघू शकताय तेल गरम झालं की पोहे टाकल्यानंतर छान फुलून येतात आणि सर्व पोहे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत. जवळपास मी इथं 1 वाटीभर पोहे घेतलेले आहेत. ते पूर्ण पोहे आपण तळून घेऊया. पोहे तळताना तेल चांगलं गरम असलं तरच पोहे फुलतात, नाहीतर ते तसेच होतात. तर त्यामुळेच पोहे जे आहेत ते छान फुलवूनच आपल्याला घ्यायचे आहेत. तर पोहे मी व्यवस्थित तळून घेतलेत. तुम्ही बघू शकताय मस्त आपले पोहे तळलेले गेलेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करूया. तोपर्यंत हे पोहे साईडला ठेवून देऊया. आता उरलेल्या तेलामध्ये मी जिरे मोहरी टाकते. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता आणि जो आपण लसूण घेतला होता तो लसूण मी छान सोलून त्याला अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे. तो लसूण यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत लसूणही आपण तळून घेणार आहोत. तर लसणाचा थोडासा रंग बदलेपर्यंत आणि छान क्रिस्पीपणा त्याला येईपर्यंत आपण लसूण तळून घेणार आहोत. तर एक 2 ते 3 मिनिटं मी लसूण तळून घेतला आहे. बघा एक छान असा रंग याला आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तीळ टाकायचे आहेत. तीळ जेव्हा दाताखाली येतात तेव्हा फार छान लागतात. त्यामुळे 1-2 चमचे तीळ मी यात वापरलेला आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपल्याला भाजलेल्या दाण्याचं कूट वापरायचं आहे. तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आता मी जो आहे तो गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत मसाले. मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले टाकलेली आहे थोडीशी हळद, नंतर लाल मिरची पावडर आपण यामध्ये टाकणार आहोत. 1-2 चमचे लाल मिरची पावडर मी इथं वापरलेली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपण ऑलरेडी बंद केलेला आहे, पण कढई आणि आपलं जे तेल आहे ते गरमच आहे. तर आता ह्या छान असं परतून घेतल्यानंतर आपण जे तळून घेतलेले पोहे आहेत, ते पोहे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. आज आपण बनवणार आहोत मस्त लसूण आणि पोह्याचा कुरकुरीत असा तोंडी लावणं, त्याला आपण पोह्याचा भुर्का म्हणतो. खूप मस्त लागतो हा, खूप छान आणि खूपच क्रिस्पी बनून तयार होतो. तर बघा पोहे आपण यामध्ये टाकल्यानंतर चमच्याने आपल्याला अशा प्रकारे हलका-हलका याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून थोडेसे ते एकजीव होतील आणि आपण जे दाण्याचं कूट टाकलं होतं त्याच्यामुळे त्याला छान असा बाइंडिंग येतं आणि मस्त असा क्रिस्पीपणा येतो. बघा आपल्या पोह्यांना मस्त रंग आलेला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून आपण घेतलेलं आहे आणि हे तुम्ही एकदा बनवून एक 2-3 दिवस आरामात खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतो हा पोह्याचा भुर्का. तोंडी लावणं म्हणून तुम्ही नेहमीच्या रोजच्या चटण्या वगैरे बनवत असाल तर एक वेळेस अशा प्रकारे ह्या पोह्याचा भुर्का नक्कीच ट्राय करा. अगदी क्रिस्पी लागतो आणि खूपच खमंग बनवून तयार होतो. जेव्हा दाताखाली आपला बारीक कापलेला लसूण आणि तीळ वगैरे येतात तेव्हा अप्रतिम असं लागतं. तर आपला पोह्याचा भुर्का तयार आहे. इथं बघू शकताय मी ताट वाढून घेतलं आहे. मस्त गरमागरम वाफाळलेली बाजरीची भाकरी आहे. सोबत इथं मी ज्वारीच्या कण्या टाकून आंबाडीची भाजी बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल आणि सोबत आपला पोह्याचा भुर्का. बघा अगदी मस्त असा आपला
आजचा बेत आहे. मस्त अशी ही थाळी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि नक्की ट्राय करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.